काय रे मेवना म्हणजे एक अवघड जागेत दुखणं झालंय भाऊ. का बरं? मग काय तर त्याचं काही दुःख नाही तुम्हाला आता? काय मग कुणाला दुख नाही? त्यात सगळं बघायचं, कॉलेज बघायचं, त्याची फी आली बघायचं, सगळ्या गोष्टी मॅच बघायच्या सगळ्या. तुम्ही बघायच्या? मग कोणी बघायच्या? माझा बाप पैसे पाठवत नाही का? आता पाठवलेत का? मग कधी मी 2 महिने झाले त्यांना फोन करतोय, पैसे पाठवा पाठवा पाठवा. पाठवले की फोन पेला तुम्ही चेक केलंय का नाही? कशाचं पाठवलेत तेव्हा? तुमचं हे असंच असतंय, तुमचं लक्षच नसतंय कुठं. मी रात्री बघितलेत फोनवर आलेले. लय तसा अभ्यास होऊन लय मोठा कलेक्टर होणार असल्यावानी. हा मग कलेक्टर तुम्हाला तर माझ्या भावाचं लयच कोडं पडलेलं असते आणि मी खंबीर आहे. तू भावाचा पुळका नको घेत जाऊ, तुझ्या माहितीसाठी सांग. मी खंबीर आहे, मी त्याचं सगळं त्याचा करायला. नको पुळका घेत जाऊ. कुठे गेलाय काय तो? गेला असेल कॉलेजला, गेला असेल नाही तर कॉलेजला जातोय तो इतक्या लवकर. तो आता नटा फटा करणार, मग जाणार, मग त्याचं उरकणार, मग तो शायनिंग मध्ये आयफोन त्याचा घेणार, मग फोटो काढणार आणि मग जाणार. जाईल ना शाळेत. एवढं काय जाईल. नुसतं बोलत राहते तुम्हाला ना, तर नुसतं कारण पाहिजे. आले महाराज या. काय झालं दाजी? आणि मला वाटलं तू कॉलेजलाच गेलास. बघितलं कॉलेजला जाणार. तुला तुला सांगून जातो ते कॉलेजला आहे ना. मला आता चाललोच होतो. बघितलं का 2-2 फोन खिशात. अरे काय जरा जरा थोडं कॉलेज करतो का निसा पुरी पाठवायला जातो कॉलेजला. दाजीकडं नाही ना म्हणून बघ कसे जळते. अहो दाजी हेच वे कशाचं? यश करायची, मज्जा करायची. आता नाही करायचं, कवा करायचं? दिसतंय आमच्या वडिलांनी घेऊन दिलेत काय? तुम्ही नाही घेऊन दिले फोन? एक नाही, दोन आहेत, दोन. ठेव ना बाबा, तू तर ना आगीत तेल वतायला आला का काय काय कळा ना मला. त्या बापाला नाही मला घेऊन देणं झालं. हुंड्यात तर रुपया नाही दिला. हा जावई असं फुलच टाकतोय ना पोरीवर. फुलात ठेवली नाही उगाच अशी आहे का? उगाच अशी आहे का? फुलात मी अशीच आहे. मग मी अशीच आहे. माझ्या बापाला माहिती फुला ठेवली का कशी ठेवली तुम्ही घरच्यांना माहित नाही काय? पैसे पाठवलेत मला, कळलं का? पाठवले तर दे मला मग बघ त्याच फी. ते शाळेत दिलेत मी. तुम्हाला द्यायला नाही दिले. ते शाळेत फी भरायची होती मला. ना घ्या भरा. आणि आता त्या दिवशी दिलेले ते जरा मित्र बोलले पार्टीला चल. हे बघ तुझं हसत दाजी समोर कशाला म्हणतं. ऐका ना, खरं सांगतो मी किती काळजी घेता ना हा ना माझी. किती बघितलं ना त्याचं कॉलेज किती करतोय तो. पैसे द्या ना. कसले? अहो ते त्याची फी. तुला पाठवलेत म्हणले ना, घे ना घे ना तू. माझ्याकडे फोन नाही काहीच नाही, कुठून देणार आहे काढून मी पैसे तुला. ऐका ना तुम्ही तर हे असं म्हणजे माणसाने काय बोलाव का नाही बरं सांगा बरं. लगेच चिडायचं. थोडं होतं, बायको आहे म्हणल्यावर थोडंफार करणार ना. लय पाहुलटीच पैसे खर्च टाकले. द्या की पैसे. लय गोड बोलायला येतं तुला. गोड बोलून कसं पैसे काढायचे नवऱ्याकडून तुला चांगलं माहिती. किती लागत तर? लय नाही, 5,000 रुपये. किती? 5,000. द्या की 5,000 आहे. तुम्ही असं 5,000 असं मागत जसं काय आता घरात पिकतात पैसे. नाही असं लाख रुपये मागितल्यासारखं केलं. लाडाचा दाजी जसं काय मला देणार आहे नोकरी पाण्याला लागल्यावर का पुन्हा किती आहेत? यायला 4-5 गोष्टी. गप्पे, धर 500 रुपये दिलेत वर बाकीचे मला. येतो मी. अरे मला राहून द्या काहीतरी. तुम्हाला अरे मी म्हणा दिवाळीत काढतोय का नाही माझं. काय करू याचं लाव कपाळाला. ते काय रुपये आहे का कपाळाला लावायचा? आणि काय बोलते तुमच्या जिबाला काय हाडबीड आहे का? हा माझ्या भावाचं लय कोड आहे तुम्हाला लय. तरी माझा बाप पुरवतो म्हणून बरं आहे. हा असल्या नसल्याला आडीनिडीला. अरे भावाचं कुठं काही कवर पिसळ सांभाळायची म्हणे. तुझ्या बापाला सांग लग्न करून दे म्हणा आता त्याचं. अहो त्याचं काय वय का लग्न करायचं? आणि काय हो? काय कॉलेज शिकतोय तो आणि माझा भाऊ तुम्हाला पिसळ वाटतंय वय? हा मग काय काय म्हणजे? आणि घरामध्ये हाय ती अवदसा कोण कोण माहिती नाही का? ए काय कसं बोलतीस रे? मग काय पांढऱ्या पायाची आली नाही तर नवरा तसं नको खाऊन म्हणू बसली. तिला. काही शांत नको बसा. म्हणू. काही नको म्हणू. तिचा काय तुला त्रास आहे का? काय तर असे म्हणजे माझ्या भावाचं तुम्हाला कोड पडते अरे पण आणि ती तिच्या फुकट तिच्या तुकडावर पडती ती. तिच्या पोटापुरतं तर करते ना ती. काय करती? मग घरातलं करते रानातलं करते. नाही मोठं नावच कमवायला लागली ना. घरातलं काम करायला लागली तर गिळायला लागत नाही का? मग 4-4 भाकरी खाती 10 वेळा. तिची परिस्थिती नाही बाबा तशी. कुठे देणार आहे ती तरी कुठे जाणार आहे सांग बरं. तिला शिवाय माझ्याशिवाय सोडून कोण आधार आहे सांग बरं. ते मला काय माहिती नाही बरं का. एक तर ती ह्या घरात राहीन नाही तर मी राहीन. एक तर तिला या घरातून काढून टाका. काढून टाका. हा हे असलं कसलं बोल नाही तुझं. तसलंच बोलणं असते माझं. हा तू लागली सांगायला. एक काम कर मला जेवाय दी. काही नको बोलू ते मी नाही देत. बिचारी. जा ते तुम्ही मला सांगा आधी काय. चल जेवायचं उठ जेवाय दी. तुम्ही तिला काढणार नाही तर बघा मग. काय रे देवा, काय कामाची नाही. काय लिहिलंय हे माझ्या नशिबी असं. लग्न झालं की नवरा बी गेला माझा. कोणाच्या तोंडाकडे बघून जगू आता मी. आणि ह्या पण नुसतं मला हाडतूड करतात. मी काय पांढऱ्या पायाची वाटते काय यांना? ह्याच्यात माझा काय दोष? माझा नवरा गेला तर काय करू मी आता?
काय 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 बडबड करतीस ग? काय बडबड करतीस? कुठं काय? काय म्हणली? काय नाही. काय म्हणलीस तू? काय नाही. म्हणलीस काम करू माझं राहिले. नाव घेतलंस ना? नाही. हे कपडे कोण धुणार? कोण धुणार ग कपडे? हा मी कधी धुणार आहेस? हा आणि इथं काय धुणं धुत होतीस माझं? हा? काय धुणं धुत होतीस? हा काय नाही म्हणलीस ना? खरंच काय नाही म्हणली? बोलले काही. कोण म्हणते तुला? मीच म्हणले होते ना तुला पांढऱ्या पायाची नाव दसा. हा मीच म्हणले होते ना. होय ग मीच म्हणले होते ना. मीच म्हणले होते ना. जास्त नखरे केलेस ना. नखरे केलेस ना. नखरे केलेस ना. बघ मग हा सांगते तुला. इथं राहायचं असेल ना, जिवंत राहायचं असेल ना, काय कळलं का? 2 टायमाचे तुकडे तोडायचे असेल ना, गिळायचं असेल ना, तर सगळी कामं करायची. आणि थोबडाला ना असं कुलूप लाव, कुलूप कुलूप, कळलं का? कुलूप लावायचं आणि इथं राहायचं. नाही तर सरळ आपला रस्ता पकडायचा. मी आवडते आवाज गपचूप काम करायचं, काय समजलं ना? आणि पाणी गाळायचं आधी बंद कर. पाणी गाळायचं बंद कर. लोकांना काय दाखवतीस? मी तुझा हाल करते हे दाखवायचं का लोकांना? शहाणी बनायचं नाही जास्त. माझ्या समोर काही टरटर परपर करायची नाही. थोबाड बंद ठेवायचं, तरच तुला 2 टाइमचं खायला मिळेल. आली आवाज शहाणपणा करायला. इतकं चांगलं वागत सुद्धा माझ्यासोबत असं वागत होते. काय एवढं पाप केलं होतं याचं माझ्या नशिबात आलं. नाही परत बोलायला नको. त्यांनी सगळं काम आवरून घेते आधी. आईला गावात सगळ्या पोरांना लाईट माहित, मला शित कोण नाही लागा. नशीबच फुटकला का तिथं. काय करावं लागलं आता? आईला आपल्या घरात एवढं चांगलं असताना बाहेर जायची काय गरज? काय करताय तुम्ही हे? अगं तुला मदत करत होतो. हात लावून? हा हात लावून कोण मदत करतं का? लाज नाही वाटत का हो तुम्हाला? लाजायचं काय, तुला मदत केली चांगली. पण ही अशी माझ्या अंगाला हात लावून. अहो काय हो हा? तुम्हाला कस काय अचानक माझी एवढी काळजी वाटायला लागली? तुमची बहीण तर किती हाडतूड करते मला. हा अगं ते जाऊ दे, माझा तुझ्या जीव आहे म्हणून तुझी एवढी काळजी करतो. काय जीव आहे? अहो माझं लग्न झालेलं आहे आणि तुमचं काय चाललंय असं? हे बघा माझं लग्न झालेलं आहे. कवर आता त्याचा विचार करते तू? आपलं तरुण वय, ह्या वयात नाही ऐश करायचं कधी करायची? तुमच्या तोंडाला काय काय बोलताय तुमचं? तुम्हाला तरी कळतंय का? अगं खरं तेच बोलते. आता तुला बादली उचली होते का? म्हणलं तुझी मदत करावं, चांगली बादली उचलून देवा, तू असं माझ्या वाईट नजर हे करते. बरं हे बघा तुम्ही मला जसं समजताय ना तशी पोरगी नाहीये मी. नवरा गेला ना तरी खंबीरपणे सगळ्या गोष्टी करू शकते मी. अरे तुझ्या बहिणीची जाव आहे मी, म्हणजे तुझी मोठी बहीण. अगं ती सख्खी बहीण आहे. तू काय माझी सख्खी बहीण आहे का? गबस, काही काय बोलतो तोंडाला येईन, पण बहीण तर आहे ना. तुला नात्याची सुद्धा जाणीव नाही राहिली. कसं वाळायला गेला रे तू? तुझी काळजी करतोय तर तू असं माझ्याच उलट. काही गरज नाही काळजी करायची. मी स्वतःची काळजी घेऊ शकते, कळलं का? अगं तू एवढी दिसायला चांगली आहे, तुला वाटत नाही का एवढं आपण हाऊस मौस करावं? हे बघ हाऊस म्यूस आहे ना, मला त्याचं काहीच घेणं देणं नाही. मी माझं स्वतः करू शकते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर तू माझ्यासोबत असं वागलं ना तर बघ तुझ्या बहिणीलाच नाव सांगते मी. माझ्या बहिणीला? हो. जर माझ्या बहिणीला तू नाव सांगितलं तुझा पद्धतशीर कार्यक्रम लावतो मग मी पण बघते ना कसला कार्यक्रम लावतो. त्याच्या अगोदर मीच तुझा कार्यक्रम लावन मग. हा बघू ना माझा कार्यक्रम. वा, अजून पैदा नाही झालं कोण माझा कार्यक्रम लावणार. झाले ना मी. बघतो ना तुझ्याकडं. मी पण बघते तुझ्याकडं. चल निघ. चल निघ तू पण. लयच भाव खायला लागले आईला. बघावं लागतं ह्याच्याकडे आता पद्धतशीर. अगं टाईडे, काय आलं आता तुला एक तुला? महत्वाचं बोलायचं होतं. बोल. तू इथे जाऊ नाही का? हा तिचं काय आता वैताग आलाय तिला घरात ठेवून. अगं. तुझ्या दाजीला सांगितलं ते बी ऐकत नाही, घराच्या बाहेर हाकल म्हणलं. तिनं माझा हात घेऊन मला म्हणली माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय हा ती म्हणली तुला? हा, मी तिथं नव्हतो गोरापाशी डोका खेळ बसलेलो. वाटलंच मला. घराच्या कामात तिचं लक्ष नसतंय. तिचं चरित्रच ठीक दिसाना मला. तिचं लक्ष मला काय चांगलं वाटत नाही बघ आता.
आता हे असे थिर करायला लागली का? हा, नवरा तर गिळून बसली. हा, आता तुझ्या मागं लागली का? येऊ दे तुझ्या दाजीला. हा, नाही हिला घराच्या बाहेर काढायला लावलं ना तर माझं नाव दुसरं ठेव. एवढी बाजली व्हायची. हा, बाहेर ना घरातच शेण खायला निघाली काय? ते ना वावरातले काम सगळे आवरलेत मी. आवरले फक्त पाणी द्यायचं आवरले बाकी आता. आणि त्याला काय बोललीस ग? काय बोललीस याला? काय बोललीस? काय? माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा, प्रेम आहे. एवढं प्रेम आहे तू चालले का? हाय ना? मी कशाला काय बोलू त्यांना? ते मला बोलले की माझं तुझ्यावर प्रेम आहे. अहो मी बादली गुरांना पाणी टाकायला निघाले होते, माझा हात काय पकडला त्यांनी. बघ लाज काय वाटली बोलते. पाहिजे यांना असं खोटं बोलू वागताना. नको, खोटं बोलू नको. ते माझा भाव आहे, तो असं वागणारच नाही. एक बाई स्वतःच्या इज्जतीबद्दल असं कसं बोलू शकती? तू ना तुम्ही पण एक बाईच आहे ना. ए, माझी न तुझी बरोबरी करू नको, कळलं का? किसी तू आहेस ना, मला माहितीये. म्हणूनच नवऱ्याला एवढं लवकर गिळून बसलीस. पांढऱ्या पायाच्या अवदसा कुठली. ते काय आता माझ्या बघ हातात ना होतं किती का? खोटं बोलते. शिंग फुटलेत आता तुला. हा, जवान आहेस ना, म्हणून याला असे जाळ्यात अडकवायला लागलीस काय तू? नाही. हा, ए यार, काय झालंय? बरं झाले आलात. काय झालंय? हा, बघा बघा भाऊजाईचे थेर काय काय चालले झालं? ते. माझ्या भावाला हातात हात घेऊन म्हणती माझं तुमच्यावर प्रेम आहे. होय. माझ्या संग लग्न नाही करणार भाऊ, का? मी तसं काहीच नाही केलं हो. होय, काय मला म्हणली ती तिथं मी उलट ते मला बसलेलो. म्हणले गुरांना पाणी टाकत होते ना, ते बादली उचलत नव्हती तर माझा हात पकडला त्यांनी. त्यांना म्हणलं असं नको. तुला माझा भाऊ गेल्याच्या नंतर ही थिअर करायची का तुला? बघा बघा. नाही हो, हा. नाही मी असं विचार पण नाही करू शकत. असले लक्षण असं नीचे ना, त्याच्यामुळेच बिचाराचा जीव गेलाय लवकर. नाही नाही, हा. तुम्हाला जसं वाटतंय तसं तुझ्या ह्यांना टपाट्याहून कळतंय ना मला, तू लागली सांगायला. तुम्हाला सांगितलं होतं हिला ना हाकलून द्या घरातून. तू का शांत बसला? अरे बोल ना, जे काय आहे ते खरं खरं आता मी बोल. तेच बोललोय, तुम्हाला जे केलं तेच बोललोय ना. कशाला खोटं बोलन? हात धरत होते नाही तू माझ्या. हा, मग धरलंच असेल मला तर वाटतंय. मी तसं काहीच नाही केलं. आता मी कसं सांगू तुम्हाला सगळ्यांना? मी खरंच काय नाही केलं. मग ते काय इडी आहेत का दोघं तुला मला खोटं सांगायला? मी काय म्हणते, काय तोंड बघता द्या इकला हाकलून. नको 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 बाबा, देवा परमेश्वरा. अहो केवढी इज्जत आहे आपल्याला गावामध्ये. इज्जत नाही, आणि हे जर लोकं असं नावं कळलं ना ठेवतात लोकांना तर देवा 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 देवा. तुम्ही एक काम करा बाबा, हिच्या बापाला बोला आणि ही पॅट जाऊ द्या आपल्या घरातून. फोनच करतो नको 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 देवा देवा. जाऊ द्या जाऊ द्या. केलं त्यांना का त्रास देताय ए तुम्ही? गबस, आवाज नको काढू, थांब. अवघड आहे. हॅलो मामा, एक काम करताय का? घरी या जरा थोडं ते हिला घेऊन जा, मानसीला घेऊन जा तिकडे. घेऊन जा, मी आल्यावर सांगतो तुम्हाला काय झालंय ते. हा, या तुम्ही लवकर या. सांगितलंय बापाला तिच्या. मी सांगते तुम्हाला, मी असं काहीच नाही केलं. ते सांगितलं तू काय? तोंड सर, बंद कर, म्हणजे मी तू खोटं तोंड बोलतोय का? तू तोंड बंद कर. किती खरं बोलते ना, मला माहितीये. लागली सांगायला, मी सांगते ना उगाच त्या तुम्हाला. भावामुळे गप बसलोय मी, नाही तुझं वय तुझं कातडच काढीन मी. अहो ही कसली अवदस आहे. लेकरू बाळ नाही, काय नाही, पांढऱ्या पायाची नवऱ्याला खाऊन बसली. चला तिचा बाप आल्यावर बघू बघू, काय ते. बस इथंच. बसू दे इथंच तिला. मी कशातच काही नाही केलं तरी बळच माझ्यावर आळे करतात. पाण्यासारखं पवित्र असून सुद्धा माझ्या चारित्र्यावर चिखल उडवतात. का हो मला सोडून गेला तुम्ही? काय झालं का लेकराकडून काय चुकलं का काय झालं? लय घाई बोलावलंय. काय भाऊ गेला. राम 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 मामा, या बसा. काय झालं लेकराकडून काय चुकलं का? काय आता आमचा भाऊ गेला आणि आमच्यावर जबाबदारी आली. हा ना, मग आता विषय असा होतोय की आता लय चर्चा करण्यासारखी गोष्ट नाही. असं काय झालंय? अहो ती माझा मेवना नाही बाई, हा हा, सांगण्यासारखं नाही. पण आता ती मेवण्याला जरा थोडं ही बोलली. तसलं येडवाकडं नाही वागणार. लेकरू माझं चांगलंय. मस्त मला कळतंय सगळ्या गोष्टी, पण आता ती वागली तसं त्याला मी तरी काय करणार आहे तुम्ही सांगा बरं. बाया माणसांचं पोरा सोरांचं ठीक आहे, पण तुम्ही समंजस आहे. तुमच्या बरोबर लेकरू इथे ठेवलं राव. नाही कडे भाऊकाकडे कसं असतं, तुमचं नाक आहे, माझी गावात इज्जत आहे थोडी. काय होईल जर काय जास्त कमी झालं तर तुम्हाला नको बदनामी, मला नको बदनामी. सरळ सरळ तिला घरी घेऊन जावा. काय तरच नाही तिकडे काय करून लेकरू मी नेऊन आता आता काही इलाज माझे- नाही त्याला, मी तरी काय माझे करणार? किती दिवस राहिले तो आता ते लेकरू नेऊन तिथं पोरक होईन. नाही आता हो का गाड्या, माझं तर सगळं हातपाय गळालेवन झाले तर मी काय सांगू शकत नाही. घरची वैतागल्यात सगळी. मोकार तुझं माझं करण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ तिला घेऊन जावा, हेच आमचं म्हणणं आहे. सांगू ते समजून ते लेकराला हाका मारा. राहू द्या ना. वहिनी, येड्यावानी. ए वहिनी, ये बा ये. काय झालं ग?
नीट राहायचं नाही तर बाबा मी नीटच आहे हो. पण तुम्हाला काय सांगू मी, गुरांना पाणी हे करत होतो ना मी, तो बादलीत उचलत नव्हती तेव्हा त्यांनी माझा हात ती नको सांगू तू असं काही आरोप घेऊ नको, तू लगेच निघायचं. काय म्हणली? ती असलं मोकर आरोप घ्यायला नका लावू. आरोप नाही केला, आरोप म्हणजे नाही खरं घ्यायला तेच लावू. सांगते. असं खोटं नाटं आरोप घेऊ नको. ते बिचारा काम आपलं त्या कॉलेज करीतोय. आणि ही आज तो ह्याच्यावर आळ गेली, ती उद्या तुमच्यावर घेईन, गावातल्या तिसऱ्यावर घेईन. मी कशाला असं करण? बाबा त्याच्यावर भरोसा बघा नाही काय आमचा. आमच्याकडून काय चुकलं माकलं आजपर्यंत आम्ही तिला सांभाळलंय चांगलं व्यवस्थित. तुम्ही सरळ सरळ मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही सरळ सरळ घेऊन जातील. अहो नाही हो ती चुकीचं मला अजिबात सांगू नका तुम्ही काय. हे बघा, तुम्ही माझ्या वडिलांसारखेच आहे, वडीलच आहे तुम्ही माझे. आपण लेकरून नाही हो वागणार चुकीचं. चर्चा व्हायला लागली गावामध्ये, आमच्या घराण्याचं इज्जत आहे या गावामध्ये, आबरूपार येशीवर टांगली हिनी. हे वाढण्यापेक्षा तुम्ही नाही हे घेऊन जा. अरे काय रे बा कसं करायचं आता? अहो बाबा मी काय सांगू तुम्हाला ना, सांगून थकले की मी काही काहीच सांगू नाही नको. केलं. ए, जे काही केलं फक्त तू मी ए, केलं. श्श्श, काय बोलणार आहे तू? तू शांत तिला बस. नीट समजून सांगा, शांत तिला बस. नीट एक समजून काम करा, सांगा. तुम्ही तिला घेऊन जावा, मग बघू आम्ही काय काय करायचं जा. ठोका गाड्या तुमच्या पाया पडतो, मला काही माहित नाही. तुम्ही सरळ सरळ पोरगी घेऊन जावा, मला मी बाकी काहीच खरंच माहित काही नाही केलं बाबा. खरंच. बँकेमधून आलोय मी. किशोर गंगवानीच्या वाईफ कुठे आहेत? पत्नी ह्यात का? मोठा भाऊ आहे तो. मोठा भाऊ आहे का तुम्ही? ते काय झालेलं आहे, आता ह्यांच्या मिस्टरांचा म्हणता का अपघाती ही विमा काढला ना? हो, हो. त्यामुळे ते 25 लाख रुपयाचा विमा ह्यांच्या नावाने मंजूर झालेला आहे. एफडी ह्यांच्या नावावर येऊन पडलेली आहे. 25 लाख रुपये. माणूसच नाही राहिला तर काय त्या पैशाचं करायचं? आणि आणि ऐका की आता मी काय आहे, आता मी इथं ऐकलं तुमचं हे असं चाललंय. पैशाचं काय नाही बाबा, तसं नसतंय. तुम्ही ऐकून घ्या. तुमचे बंधू होते हा तर ते त्यांच्या वाईफ आहेत, पत्नी आहेत. तर वारसदार म्हणून ते लागले तर पैसे ते त्यांच्या नावावर येऊन पडलेत. हा आणि चालतंय ना, त्यांच्याकडे द्या. तर पैसे तसं द्यायचं नाही, विषय द्यायचं नाही माझ्या हातात आहे. असं असं. मी पॉलिसीचा एक हेड ऑफिसर आहे या. अच्छा. आणि जर आता तुमचा असा खेळ चाललाय तर पैसे द्यायचे नाही नाही कोण म्हणलं खेळ चाललाय, काहीच नव्हता विषय. आपलं होतंय आपलं आता. भांड्याला लागणार की घरदार घर म्हणल्यावरती भांडल यांना बोलून घेतलं. त्यांच्या डोळ्यात पाणी स्पष्ट पण दिसतंय. त्यांचे वडील आलेत वडील आहेत ना. का? हा, वडिलांना बघून रडत्यात. चाललोय घेऊन घरी, आता काय नाही इथं शक्य होतीला राहणार. काय करा अहो, बरं का, तुम्ही जा घेऊन पैसे तुम्ही तुमची आयुष्यभर तिला सांभाळा. काय तसं नाही ती बाबा, घरी 1-2 दिवस जा घेऊन जा म्हणलं होतं. एक काम करा, कशाला नाही आता मोकर जाण येण जाण कशाला करायचं, राहून द्या तिला कस तरी सांभाळतो आम्ही इथे. या पैशापेक्षा ना मला माझी आबरू खूप महत्वाची. अरे, तुम्ही ए, सगळ्यांनी माझ्या आबरूवरती ना मी काय करतो, ती तू कार्ट आहे केलेलं ना, आहे. कार्ट तुझ्या आरोप घेते ना, ती कार्ट बाहेर काढून देतोय तू. वा ए, जा रे तू. पैसे हा. आले की सगळ्यांचे त्याचं- डोळेच येते. तुझं लागलं वय सांगायला वय रे, आरोप घेतो काय माझ्या भाऊचं वय रे. बघितलं बाबा, तुमचा मोबाईल नंबर हित आहे. तुम्ही काय करा, मी तुम्हाला कॉल करतो. तुमचं सगळं मिटलं की तुम्ही 2 जण येऊन माझी स्पेशल साहेब मी भाऊ आहे ना तिचा, मी भाऊ आहे त्याचा. तुमच्या नावाने काहीच आलेलं नाही, आले ते त्यांच्या नावाने आलेले. ते वारसदार इथं बरं. येते ते ठरवतील काय अडचण घ्यायचं का नाही. नाही ते. हो. तुम्ही या, अहो, मी तुम्हाला फोन करतो. तिला तुमचं तर काय आम्हीच मिटलं. सांभाळतो ना आता. बरं का बाबा? तिचं काय ना, येतो तिचं ऑफिसला आणि घेऊन आमचं काय हा चालतंय, या एकच आहे. तुम्ही. आणि ते पण फिक्स डिपॉझिट मध्ये पडतील त्यांच्या नावावर. तुम्ही या. चला, येऊ का मग मी? आपण एकदा ते आमचा नंबर नाही. अरे ही कार्ट आगाव आहे ही. मी तुला 1000 वेळा म्हणतो कार्टाला दाप म्हणून. काय दाजी करतोस तोंड घेऊन? जाऊ दे, हा? घेतलंय समजून त्यांनी. आम्ही तरी काय करणार बा हाऊ तिथं नेऊन बाबा. तुला. काय समजून अरे घेतलं? ही माझी बारकी भाऊ जाईल. मी ना त्याला काय म्हणते, करशील करून आलं असं? घेशील तिच्यावर आरोप? घेशील का? घेशील? हा, तू बी मार, पाया पडले तू. हा, चल. त्याला पहिला हाकलून देतो मी बाहेर. हा, हाकलून दे. तुमच्या तुला भरोसा हाकलून देतो आम्ही. तुम्ही ना काळजी करू. तुमच्या भरोसा ठेवून जातो लेकरं. काय अडचण नाही, तिला काय अडचण नाही, येऊन देतो. घे काळजी घे बा. हं? येईल परत येईल, चक्कर मारल मी. परत चक्कर मारेल, नको रोड जीव लाव लेकराला. हा नाही त्याची काळजीच करू नका तुम्ही आता. चला येऊ का बाळ मग? हे बसे ना चहा, मी चहा करते. नको असं काम सोडून आलो. हा चल आपण चहा करू तुझ्या वडिलांना. चल, मी त्यांना वाटू लावते. चहा पिऊन जाईल ग. असं कसं बिन चहा पिता न्यायचं त्याला? चला. तुम्ही ना काळजी करू आता. तुझा बरं, तू थांबू नको इथं. तू लगेच हालायचं. तू हाली इथून चल. लगेच आला इथं माझ्यापाशी बसायला. आले शाळा शिकायला. नाही नको ही काय होईन आशीर्वाद येते ना आमच्यावरती, ही काय उपयोग आहे त्याचा? हा माझ्या बारक्या भाऊजवर नाव घेतोय, असला हरामखोर पोरगा पाहिजे. चांगलं नाही ना लेकरू, तसं नाही वायात. काय असतं पोरांचं, कॉलेज बिलेजला गेल्यावरती होत्यात मुलं वाईट नजर असतात. दिला हाकलून त्याला बाहेर काढून. कुठे दिल्या? काय करतोय?
अरे तेवढं देऊन टाकीला का पैसे? आता बबेच दाद्याने नाही दिलं कुणीच नाही दिलं काय त्याच्या आईला लईच पैशाचं अवघड आहे हो. तुम्हाला द्यावा का नाही कधी? हा फोन. हा थांब ठेव. आई लोक पण एवढीच अक्कल चालवता येते तुम्हाला, बाकीची अक्कल चालवता येत नाही का नाही? काय रे अहो घरात एवढं खजिना बँक बसली आणि तुम्ही लोकांकडे पैशाचं मागणी करताय. अहो तिला लाडी गोडी लावा, कसे पैसे आपल्या हातात येते ते बघा ना. तुमचं तर डोकं काय, कधी मी सगळं सांगायचं का हो? हा माझ्या डोक्यात ती चालू आहे गाड्या. काय तुमचं काही कळत नाही. बघा जरा लाडी गोडी लावून घ्या पैसे काढून. हा ती कुठे? आहे घरामध्ये म्हणून मी बाहेर येऊन बोलायला लागले तुम्हाला. वारस केली त्याने येडीने, त्याला कळत नव्हतं का नॉमिनी दुसरं टाकीत येत म्हणून. टाकीत नाही काही ईमेल मध्ये आता दुसरं वाटलं त्याला आता बायको आहे आपली टाकलं. विमा कधी भरला असं त्यांनी? मला माहिती नाही बाई, तुम्हालाच माहित नाही. तुमचा भाव असून तर मला काय माहिती असणार आहे? गाडी जात होता ना तो मागच्या वेळेस त्यावेळेस तेच ते भरले. पण हिनेच कान भरले असेल त्याचे, असं करा आणि तसं करा. काय माहिती चॅप्टर होता हा तो. हिला माहित होतं मरणार बिरणार आहे म्हणून. हायच तशी अवदसा पांढऱ्या पायाची. नाही बाई, हे पण पैसे काढतो घ्यावं लागणार आहेत मला कसं पण काही करून मी काढतो घेतो. आणि तू मध्ये ठेव करू नको. नाही जास्त मी तिला कशाला? करशील वाईट टाकतं बहीण सगळं नाही गोंधळ. करत मी. ती तुम्ही लगेच बापाला फक्त फोन गोडी- करीन, घिन गोडीने बोलून काय गेला. हाय व गेलं दैव गेलं परत ते बसा म्हणतात बोंबलत. ना, सरळ हाताने तूप नाही निघलं तर वाकडं ती करा. करतो रे, तसं ती बोट मला वाकडं सांगावं केलं लागतं तरी का? चालेल. ती मला पण सांगावं पहिलं लागतं सरळ का? गावचं राजकारण करणारा माणूसला का मला सांगावं लागतं का? म्हणून मला सांगावं लागले तुम्हाला. लागले शहाणपणा तो मला फक्त कानात सांगायला. घालून दिलंय बस शांत. जा. बघतो काय करायचं. वरण बिला माती लावल्याशिवाय नाही, सारखी फुटतो सारखी चालूच आहे. भाऊजी हा डबा आणलाय, जेवण करून घ्या. लय उशीर केला रे. हा ते तुमच्या बायकोचं बरं नाही आहे ना, तर मग सगळा स्वयंपाक मीच केलं. घरातले काम आवरता आवरता उशीर झाला. आता काय नाही म्हणून तुला ती हम्म? आता काय बोलत बिलत नाही जास्त काय? आता काही बोलत नाही बरं, पण नेहमी सारखंच आहे. जाऊन द्या. मानसी काय झालं? तुला एक विचारायचं होतं. काय? कारण काय होतंय आता घरात तू पण तरुणच आहे. हा मग काय झालं भाऊजी? अरे लोकांच्या नजरा असं नाही का, गावातून जाताना येताना विचारपूस होती सारखी नाही का? लोकांचं तर काय, त्यांना ज्या दृष्टीने बघायचं त्या दृष्टीने अरे पण मी बघणारच ते आहे. नाही म्हणत, काय होतंय बघताना लोकांचा दृष्टिकोन वेगळा होतोय. त्याच्यामुळे माझं एक म्हणणं आहे काय? की असं आता समजा तू जरी दुसरीकडे कुठं लग्न केलं, मला लग्नच करायचं नाही खरं तर. त्याच्यामुळेच म्हणतोय आपलं झाकली मुठ 1.25 लाखाची. म्हणजे मला समजलं नाही की- तुम्ही काय, तुम्हाला काय बोलायचंय भाऊजी? आता तू पहिल्यापासून माझ्याच घरात राहते, तर माझा भाऊ काय वेगळा आणि मी काय वेगळा नाही. म्हणजे मला असं वाटतं की बाबा तू आपलं घरच्या घरी माझ्या बरोबर लग्न करावं. काय बोलताय तुम्ही हे? हो, तुम्हाला नाही. काही वाटतं का नाही? भाऊजी म्हणते मी तुम्हाला. भाऊजी म्हणजे भाऊ असतो. अरे ते आणि नाही तुम्ही म्हणत मी आमच्या तुला. ह्यांची जागा घ्यायला बघताय. मला खरंच वाईट अरे लोकांची तोंड बंद करायला काहीतरी करावं लागेल ना. लोक तर काय बोलणारे बोलतच राहतील, पण सगळ्यात जास्त जेव्हा मी तुमच्याशी लग्न करेन ना तेव्हा बोलतील सगळे. अरे तसं नाही मानसी, मी तुझ्यासाठी म्हणतोय. तुझं आता पुढचं आयुष्य कसं जाणार आहे? काय जसं आता चाललंय तसंच पुढचं आयुष्य अगं जाणार पुढं लय आयुष्य आहे. तू आणखी लय तरुण आहेस, मी तुला 1000 वेळा तेच सांगतोय. हे बघा, तुमचे हातपाय जोडते मी, पण हे आता बोललाय, परत बोलू नका मला. जाते मी. हे काय डबा, भूक लागन तेव्हा खा, नाही तर नका खाऊ. अरे काय म्हणावं पुरीला, काय वाईट काय बोललोय? तिचं चांगलं होईल ना. आणि असं तरी काय काय शक्कल लाडवावी बरं. हा काय करावं म्हणजे पैसे सगळे आपले होते. आले का तुम्ही? आलो बाबा. हा, काय झालं? केलं का नाही काहीतरी माझ्या मनासारखं जरा? अरे कशाचं काय, अंगाला कासरच लागू दे ना ती. काय हे करायचं तुमचं हे असे काय? सगळ्या गावाचं भलं करता तुम्हाला घरातलं भलं होता येईना. काय तुम्ही अरे मग करताय सगळं काय करतोय, करताय? सगळं किती प्रेमाने घेतलं तिला. म्हणलं बाबा पुढचं तुला भविष्य आहे, हे ते. पण आता काय इलाजच नाही त्याला, माझाच इलाज चला नाही नेमकं काय करावं ते. आता आपल्याला असं झाले साम दाम दंड भेद. नाही मग असे- मग आता तूच पर्याय राहिलाय आता, कारण की ही काय तशी काय हातावर येणार नाही. ती तुरी देईन तुमच्या हातावरून जाईन पैसे घेऊन बापाकडनं. माझ्या आता मग तुला बसा देईन ना, टाळ वाजवत. मग हा. तिला सांगेन कसं काय ते. मग मला कोणत्या जरी मार्ग अवलंबायला यायचा असला ना, पैसे घेऊन काढून बोलवा तिला. सगळं. का देऊ मी आवाज? दे. मानसी, मानसी. काय झालं? काय झालं तोंड वर करून विचारती ग तू खुशाल?
ह्या घरात राहतेस ना तू, मग ह्या घरातले सुख दुःख तुझे आहेत का नाही? का नावालाच आहे या घराची सून? तिला काय लागत आहे ती अजिबात काय थोडं सुद्धा कळत नाही. घरात काय लागत आहे, मला काय पाहिजे, मी घरदार चालितो, मग तुला कळायला पाहिजे ना. घराला पैसे पाणी लागत आहेत, काही गोष्टी लागत नाहीत का? लागतात की. आणि मग 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 का मी एकट्यानेच कष्ट करायचं ठेका घेतलाय का मी? मी बी वावरातलं करतेच की काम. अगं पण काय का वावरातलं करते, घरातलं सगळं मीच करते की. मग अगं पण घरातलं केलं वावरातलं केलं जरी केलं तर लगेच आज झाड लावलं की लगेच उद्या फळ येतंय का? त्याला टाइम लागतोय. मस्त रानात आम्हाला केलंय, पैशाची गरज आहे, पैसे दे. मला लय गोळून बोलता येत नाही, मी सरळ मुद्द्यावर येते. तुझ्या नावावर काय ते पैसे आहे ना ते सही कर आणि पैसे तुझ्या ह्याला दिराला आणून दे. आम्हाला गरज आहे पैशाची. आता गरजेला तू नाही उपयोग येणार तर का आम्ही लोकांच्या पुढे हात पसरायचे का ग? घरात पैसा असून हा काय विचारते मी? अहो सांग की हिला काहीतरी. तुम्हाला लय पुळका होता तिचा, मी बोलायची तर माझं तोंड दिसायचं. आता बोला ना, बोला. अरे तिला काय बोलावा, काय कळाना ना वळाना तिला. ऐका येतं का नाही तुला? ते पैसे माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर केलेले आहेत. तुला सांगतोय मी, आतापर्यंत तुझं लय ऐकून घेतलं आणि लय गोष्टी केल्या. तुझ्या नावावर जी पैसे आहेत ना ती मला आत्ताच्या आत्ता पाहिजेत, नाही तिचं तुझं तिकडे झकमारी करायची कशी करायची. तुम्ही असं मला हात लावून सोडून द्या बरं. थोबड बंद, थोबड बंद, थोबड बंद. माझ्या नवऱ्यावर तू दोन चालून बोलतीस का? एक घ्याव काठी, घ्या द्या इकडे, द्या काय द्या. म्हणते तुम्ही ना तोंड दाबते तिचं. मारा मारा तिला. काय म्हणते तू? जीव काय घ्यायचा म्हणते? जीव. आणि तिचा जीव ही मेली तर भेटेल ना आपल्याला पैसे. मग? भेटेल ना, मीच वारस. भेटेल ना, भेटेल मीच वारस आहे ना. भेटेल मीच भेटेल. वारस आहे ना. देशील का नाही? देशील का नाही मग पैसे? पैसे देशील का नाही आम्हाला? ना पैसे देणार असेल तर ह्या घरात राहायचं, नाही तर तुझ्या घरात राहायचं नाही. बाबा बरं झालं तुम्ही आला. तुम्हाला म्हणलं होतं ना मला नाही राहायचं इथं. तुम्ही तर म्हणले जीव लावतो चांगलं सांभाळतो, आता काय झालं? लावला ना जीव, जीव लावला, सगळं लावलं. पण आमच्या आडी अडचणीला जर ती पैसे देत नसेल तर आम्ही काय करायचं सांगा तुम्ही? मामा तुमचंच आहे ना सगळं. तुम्हाला म्हणलं होतं ही लय दलिंद्री आवला दे नका ह्यांच्या पैसे ठेवू, तिला घेऊन या तुम्ही. बरं झालं आपण आलो. आणि तिला एक बोल करता आला का? जास्त बोलू नको. तिला 3 वर्ष झालं मी सांभाळतोय, मी सांभाळतोय. 3 वर्ष नाही, 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 ऐका ना, नाही, शांत बस, शांत बस बर का तू. बोल नको तू. आणि नीट बोला. काय? काय तुझी बायको बिको नाही? तुझी बायको नाही आला तुला बोलायला. थोबडच फोडून तुझं. नीट बोलायचं, आमच्या दारात आलंय नीट बोलायचं. आणि काय रे आता तिचा पैसा पण तुम्हाला दिसायला लागला. 3 वर्षात आला का बघायला? 3 वर्षात आलाच बघायला. आता बरं तुला तिची कळ यायला लागली. तिची एक काम करा आता आहे ना, ठीक आहे तुम्हाला पैसाच पाहिजेत ना, सगळे पैसे तुमच्या नावावर करतो, माझं लेकरू घेऊन जातो, मग काय अडचण हा घेऊन जा. आमच्याकडे एवढं कर्ज झालंय, त्याच्या दुखण्याला पाण्याला पैसे झाले, त्याचा ऍक्सिडेंट झाले, पैसे भरलेत मारणा मातीचं म्या. लोकांचं कर्ज घेऊन डोक्या त्या हिंडतोय. माणसाचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस सुद्धा तुमच्या त्या माणसाच्या खात्यावरचे पैसे सगळे तुम्ही काढले. तू काढले का ते पैसे? मग काय तेवढाच झालाय काय खर्च त्याच्या अहो, खात्यावर? तुम्हाला माहिती आहे खर्च किती झालाय? झाला त्या माणसाने खर्च केला, त्यांचे पैसे खाल्ले. तुला माहितीये का? तुला माहिती माहितीये का? शांत बस. एक मिनिट आता आहे ना यांच्या समोर सांगतो मी, ही लेकरू तू इथे ठेवणार नाही, पण माझ्यावर आहे ना, माझ्यावर प्रेम केलंच ना तू इतके दिवस, सांभाळलंच ना मला. एक काम कर, तुला मी एक विनंती करतो, ह्या पोरीशी तू लग्न कर आणि हिला सांभाळ. जाऊ दे, नाही ते मारून टाकतील त्या पैशासाठी या लेकराला. ह्यो कोण आहे? नाही नाही म्हणजे आपण एवढ्या वर्ष तिला सांभाळले, जीव लावलाय, आपलं माणूस गेलाय तिच्या पायी, त्यात काहीच नाही काहीच आपलं. नाही. हो, तो माझ्या जोडीदाराचा मुलगा आहे, मला आहे ना परक्या विश्वास आहे यांचा. सांभाळलंय त्याने, येतोय विचारतोय, तुकडा पाणी जेवली का, दवाखाना सगळं तो पाहतोय. मग तुम्ही येऊन राहा आमच्याकडं, आम्ही कशाला बघतो. राहतो? नाही आता नाही, आता एकदा दोनदा तीनदा झाला, आता तुम्ही ना मारून टाकशाल लेकराला, मी घेऊन जातो. हाय तयारी बाळ तुझी? मग आमच्यावर एवढं कर्ज पाणी झालं त्याचं काय? काही नाही, ते पैसे तुम्हाला देऊन टाकतो. आणि देऊन टाक बाळ पैसे, नको आपल्याला ते पैसे. ते आम्हाला साहेब द्या करून तुमचं जावा घेऊन तुम्हाला जायचे. उद्याच तुम्हाला पाठवते. मग आधी अशी शहाण्यासारखी वागली असती तर उगाच आम्हाला हातगान करायला सगळे लागलं. पैसे तुम्हाला आहे ना, उद्या त्या ऑफिसला या, सगळे पैसे काढून देतो. माझ्या लेकराचं लग्न करून चालतंय ना बा? नको राहू इथं आता, मारून रेट. आणि तुमच्यासाठी एक सांगते, माणुसकी खरंच खूप महत्वाची, पैशापेक्षा जास्त. माणसं जपायला शिका, पैसा नाही. नाही तुला आम्ही जपलंच नाही, तू लागली सांगा आम्हाला. धन्यवाद. हे जपणं, एकदा तुमचं त्या मेहुणा सोडताय, एकदा तुम्ही तिच्यावर अत्याचार करताय, एकदा ही बाई मरण आली माणसासारखं. जा घेऊन तुम्ही, आम्हाला ती कागदपत्र द्या आमची, आणि त्यावर साहेब द्या करून. आणि ह्यांना बघू आपण आपल्या पद्धतीने. चला ए तसलं नको बोलू. दाव तुला चल, हा. काय ती
लयच टेव करते 3 वर्षात नाही सुचलं याला हा? आला कुठे गेलता काय नाही? शहाणपणा सांगायला आणि करायला. बापा लगेच काय झालं पुरीची कडवाड आहे, आलाय लगेच पळतच येतोय असं पैसे भेटतात ते. होय हो. हा? मला नाही वाटत बरं म्हातारा काही आपल्या हाती पैसे लागू कसं दे काय नाही देत मी आहे की त्याला बघन ना. बाबा हे डोक्यात राग घालून घेऊ नका तुम्ही तर कधीच डोक्याने विचार करत नाही. आपण ते तिचा लय छळ मांडला लय पैशासाठी माग लागलं ना. आपण वावर खातोय तुमच्या भावाच्या नावाचं ते जाईन ते बी हातातून. मग बसा आपल्याला भीक मागत फिरावं लागन गावोगाव. पण तुला वाटतं देते ते पैसे? मरू द्या तिकडे पेट पडू द्या त्या पैशावर. आपलं हाय हे हातचं जाईन. मग हाय व गेलं दै व गेलं. मग काय करता मरू द्या तिकडं. मरू दे बाबा जाऊ दे आपलं जाऊ राम द्या जे आहे ते चांगले ती म्हणायचं. उलट पिढा गेली म्हणायचं जाऊ डोक्यामागची द्या तिला पुन्हा तरी लक्ष ठेवायचं. आज माझ्या भावाने तिच्यावर तसं त्यांनी केलं असेल तिच्यावर असं अत्याचार केलं जाऊन सारखं चाबराच हा? होतं ते. उद्या दुसरं कोणी करणार त्यापेक्षा जाऊ द्या तिचा बापू लग्न करून देते मरू द्या. चला. चल, जाऊ द्या.